नमस्कार, मी शुभांगी. मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. चाट फूड म्हटलं की कुणाच्याही तोंडाला पाणी सुटतं. सीझन कोणताही असो, चाट खाणं हे प्रत्येकालाच आवडतं. आज मी तुमच्यासाठी खूपच युनिक आणि तेवढाच फेमस चाटचा प्रकार घेऊन आली आहे. तो म्हणजे रगडा पॅटीस. हा रगडा गाड्यावर मिळतो अगदी तसाच घरच्या घरी कसा तयार करायचा ते आज आपण बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. सुरुवातीला रगडा बनवण्यासाठी आपल्याला वाटाणे लागणार आहे. या ठिकाणी मी 2 वाट्या म्हणजेच 200 ग्राम पांढरे वाटाणे घेतले आहे. हे कोणत्याही किराणा दुकानामध्ये सहज मिळतील. एका मोठ्या साईजच्या पातेल्यामध्ये मी हे सर्व वाटाणे टाकून या वाटाण्यामध्ये वाटाणे व्यवस्थित बुडतील इतपत पाणी टाकून घेणार आहे. हे बघा, हे वाटाणे रात्रभर असेच पाण्यामध्ये भिजू द्यायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे वाटाणे बघूया. हे बघा, वाटाणे थोडेसे असे फुलून आलेत. आता हे वाटाणे स्वच्छ अशा 2 पाण्याने धुवून मी एका कुकरमध्ये काढून घेतले. परत या वाटाण्यात वाटाणे व्यवस्थित असे भिजतील इतपत पाणी टाकून या कुकरचं झाकण लावायचं आणि कुकरच्या 6 ते 7 अशा शिट्ट्या करून घ्यायच्या. वाटाणे शिजतात तोपर्यंत आपण पॅटीसची तयारी करून घेऊयात. त्यासाठी 7 असे मीडियम साईजचे बटाटे मी उकडून घेतले आहेत. हे बटाटे एका स्मॅशरच्या साहाय्याने चांगले असे स्मॅश करून घ्यायचे. हवं तर तुम्ही किसणीच्या साहाय्याने सुद्धा हे बटाटे किसून घेऊ शकता. एकदम स्मूथ असे हे बटाटे बारीक करून घ्यायचे. हे बघा, तुम्ही बघू शकता सर्व बटाटे आपले तयार झाले. आता या बटाट्यामध्ये आपण काही मसाले टाकून घेऊया. 1 छोटा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा काळं मीठ, 1 चमचा शेंदे मीठ किंवा साधं मीठ वापरलं तरी चालेल. मस्त अशी चटपटीत चव येण्यासाठी पाऊण चमचा चाट मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा लसूण मिरचीचा मी बारीक वाटून असा ठेचा केलेला आहे तो यामध्ये टाकायचा. या ठिकाणी 2 चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतला आहे. याऐवजी तुम्ही पोह्याचा चुरा किंवा तांदळाचं पीठही वापरू शकता. सगळ्यात शेवटी यामध्ये चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. आता हे सर्व साहित्य हाताने असं व्यवस्थित मिक्स करून अगदी आपण कणिक कशी मळतो अगदी त्या पद्धतीने हे मळून घ्यायचं. हे मळत असताना अजिबात कुठेच पाण्याचा वापर करायचा नाही. हे बघा, व्यवस्थित असं हे मळून तयार झालंय. त्यानंतर हाताला असं तेल लावून घ्यायचं. यामधील थोडासा असा गोळा घेऊन याचा हाताने गोलाकार करून असा गोल गोल याचा शेप द्यायचा. या टिक्क्या तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही लहान मोठ्या साईजच्या तयार करून घेऊ शकता. हे बघा, तुम्ही बघू शकता या साईजच्या मी तयार करून घेतल्यात. यामधील थोड्याशा टिक्क्या मी तयार करून घेतल्या. हे बघा, आता आपण वळूयात गॅसकडे. मी गॅसवर एक नॉनस्टिकचा पॅन तापत ठेवला आहे. या पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेणार आहे. या पॅनला सर्व बाजूनी तेल लागलं पाहिजे असं फिरून घ्यायचा. तेल थोडंसं तापलं की यामध्ये आपण 3 टिक्क्या टाकून घेऊयात. अगदी थोडंसंच तेल वापरून आपण या टिक्क्या शॅलो फ्राय करून घेतोय. तुम्हाला हवं तर तुम्ही या टिक्क्या डीप फ्राय करूनही घेऊ शकता. हे बघा, मस्त असा दोन्ही साईडनी ब्राऊन कलर होईपर्यंत या अशा फ्राय करून घ्यायच्या. तुम्ही बघू शकता या टिक्क्या किती मस्त अशा तयार झाल्या. तुम्ही या टिक्क्या अशाच सॉससोबत सुद्धा खाऊ शकता. खूपच टेस्टी लागतात. पॅटीस आपले तयार झाले. आता आपण वाटाणा बघूयात.
या वाटाण्यासाठी मी 7 शिट्ट्या करून घेतल्यात. हे बघा, यातील एक वाटाणा असा दाबून बघूया, सहज प्रेस होतोय. हा व्यवस्थित शिजलाय. आता या वाटाण्यामधील पाणी बाजूला काढून ठेवायचं आणि एका स्मॅशरच्या साहाय्याने हा वाटाणा थोडासा स्मॅश करून घ्यायचा. यातील पाणी फेकून द्यायचं नाही, आपण ते पुढे वापरणार आहोत. रगडा तयार करण्यासाठी आपण वळूयात गॅसकडे. मी गॅसवर मोठ्या साईजची कढई तापत ठेवली आहे. त्यामध्ये 2 पळ्या तेल टाकून घेणार आहे. तेल थोडंसं तापलं की यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर टाकून घ्यायची. थोडीशी कढीपत्त्याची पाने. कढीपत्ता तेलात असा तडतडला. या ठिकाणी मीडियम साईजचा टोमॅटो असा बारीक चिरून घेतलाय, तो या तेलामध्ये टाकून घ्यायचा. टोमॅटो या तेलामध्ये व्यवस्थित असा परतल्यानंतर यामध्ये 1 चमचा लसूण मिरचीचा ठेचा घेतलाय, तोही यामध्ये टाकून घ्यायचा. 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, 1 चमचा लाल तिखट, 1.5 चमचा या ठिकाणी मी गोडा मसाला घेतलाय. हे सर्व मसाले कढईत टाकल्यानंतर व्यवस्थित असं चांगलं एकदा परतून घ्यायचं. यानंतर या ठिकाणी मी 1 लिंबाचा रस काढून घेतलेला आहे, तो यामध्ये टाकून घ्यायचा. आता सगळ्यात शेवटी यामध्ये कुकरमधले स्मॅश करून घेतलेले वाटाणे टाकून घ्यायचे. हे शिजण्यासाठी आपल्याला पाण्याची आवश्यकता आहे. तेव्हा वाटाणे शिजताना जे पाणी निघाले होते तेच पाणी यात वापरायचे, कारण या पाण्यामुळे टेस्ट खूप छान येते रगड्याला. यामध्ये चवीनुसार मीठ टाकून हा रगडा 5 मिनिटासाठी मीडियम गॅसवर शिजू द्यायचा. हे बघा, 5 मिनिटं झालेली आहेत. पाणी पण यामधील बऱ्यापैकी आटलंय. आता यामध्ये चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. हा रगडा खाण्यासाठी एकदम तयार झाला आहे. आता आपण प्लेटिंग करून घेऊयात. त्यासाठी सुरुवातीला एका प्लेटमध्ये थोडासा रगडा टाकून घ्यायचा. आता या रगड्यावर तयार केलेले 2 पॅटीस ठेवून घ्यायचे. परत या पॅटीसवर थोडासा रगडा टाकून घ्यायचा. रगडा टाकल्यानंतर हे बघा, या ठिकाणी मी काही पाणीपुरीच्या पुऱ्या तळून घेतल्या आहेत. यातील 5-6 पुऱ्या अशा हाताने स्मॅश करून या रगड्यावर आपण टाकून घेऊयात. यावर आता थोडासा चिरून घेतलेला बारीक असा कांदा टाकून घ्यायचा. त्यानंतर या ठिकाणी मी ही चिंचगुळाची गोड चटणी घेतली आहे. या चटण्या कशा तयार करायच्या याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे. बघितला नसेल तर तोही एकदा बघा. यानंतर ही पुदिन्याची तिखट चटणी, तीही यावर थोडीशी अशी टाकून घ्यायची. सगळ्यात शेवटी या ठिकाणी मी बारीक अशी शेव घेतलेली आहे, तीही यावर अशी टाकून घ्यायची. परत वरून थोडासा चाट मसाला असा भुरभुरायचा. सगळ्यात शेवटी परत एकदा वरून चिरून घेतलेली कोथिंबीर यावर टाकून घ्यायची. तुम्ही बघितलंच असेल, अगदी गाड्यावर मिळतो तसाच आपला रगडा तयार झाला. तेव्हा हा रगडा घरीच बनवा आणि मनसोक्त खा. नेहमीप्रमाणे याही व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका.